काही पॅचमध्येच पाऊस पडतोय आणि बाकी ठिकाणी ऊन आहे. कारण काल आणि परवा जिथे इथे फिरलो तिथून म्हणजे असं एकदा पाऊस चालू झाला म्हणजे पाऊस आला तर पूर्णच एरियामध्ये पाऊस होता. असं बाकी ठिकाणी पण जरा जेव्हा मी बघितलं म्हणजे बाकी डोंगरांवर तेव्हा पण तिथे पण पाऊस होता. ये क्या है? स्टॉल. सॉरी स्टॉल मतलब शॉल. शॉल ओके. कितने का है? स्टॉल और स्टॉल में डिफरेंस होता है सर. स्टॉल बड़ा आता है ना, वो थोड़ा सा लेट पे आता है. छोटा है छोटा आता है. ओके. नहीं मतलब काम एक ही करता है ना. काम तो एक ही करता है. नहीं स्टॉल बड़ा होता है ना. हां. आणि एक गोष्ट अजून एक सांगायची राहिली की जर तुम्ही बक्थंग वॉटरफॉलपासून जर इकडे येत असाल लासा फॉल्सला तर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जो रस्ता लागेल तो आर्मी रेजिमेंटवाला रस्ता लागेल आणि तो जरा खडतर रस्ता आहे म्हणजे चांगला नाही आहे तो रस्ता म्हणजे रायडिंगसाठी तरी. आणि तर मी इथे आलो आणि येताना असा सीन झाला की मी थोडं पुढे आलो तर पुढे आल्या म्हणजे 1 मिनिट पण नसेल झाला म्हणजे काही मीटरवरच पुढे आलो आणि तेवढ्यात इथे गणेश चौक दिसलं. तर लासा वॉटरफॉल काय अजून दिसला नाही मला पण गणेश चौकचं बोर्ड होतं. मग बोललो थोडंसं आलो की लगेच गणेश चौक दिसलं पण मला. मग बोललो आता इथेच आलोच आहे तर आता गणेश चौक बघून घेऊया. लासा वॉटरफॉल जे आहे ते जाताना बघूया. तर गणेश चौकचं जे आहे ते खूपच फेमस प्लेस आहे इकडे आणि गर्दी पण तेवढीच आहे टुरिस्टची. तर असं काही इथे हे म्हणजे इथून आलो होतो मी. तर हे असे बाजूला इकडे शॉप्स आहेत बरेच सारे खाण्याचे शॉप्स आहेत फास्ट फूडचे आहेत. अजून क्लोथ्स पण आहे इकडून जर तुम्हाला इकडचे लोकल क्लोथ्स काही घेऊन जायचे असतील तर ते पण आहे. इकडे पण आहे शॉप्स. आणि इथून जर तुम्ही आले तर इथे पार्किंगसाठी आहे. पार्किंग फ्रीच आहे. पार्किंगसाठी माझ्याकडून काही पैसे नाही घेतले आता तरी. बघू आता जाताना जर काय बोलतात ते लोक. तर इकडेच मेन आतमध्ये गेले तर एक हे पण आहे रेस्टॉरंट आहे इथून. फास्ट फूडचंच दिसतंय ते पण. सो बघूया आता इथेच काहीतरी खाईल मी. आता सध्या तरी वर जाऊन गणेश चौकला जाऊन येतो कारण ते चढणीचं आहे तर खाऊन गेलेलं बरं नाही वाटणार. म्हणजे खाऊन गेलो तर थोडा त्रास होईल जर कारण ते चढायचं आहे थोडं. तर मग पहिले वर जाऊन येतो आणि मग नंतरच खाली उतरल्यावर खाऊन घेऊ काहीतरी. हे गणेश चौकचं एंट्रन्स आहे. तर इथून तुम्ही वर आले तर इथे शूज काढायसाठी प्लेस आहे. शूज काढून तुम्ही तिथे हातपाय धुवू शकता. तो गाड़ी में zoological park. तर असं हे काही मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि इथे हा व्ह्यू पॉईंट टाईपच दिलेला आहे त्यांनी एरिया. म्हणजे वरती जाऊन तुम्ही फोटो काढू शकता. सो पहिले मंदिरात जाऊन येऊ. तर फायनली गणपतीचं दर्शन झालेलं आहे. गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. सो आता तुम्ही ही जी लाईन बघत असाल तर ही लाईन इथे शंकराची पिंड आहे. तर त्याचं दर्शन घेण्यासाठी आहे. इथे तुम्हाला त्या बकेटमध्ये पाणी भेटेल ते तुम्ही तिथे वाहू शकता पिंडीवर. सो असं काही इथे व्ह्यू आहे.
म्हणजे बाहेरचा परिसर असा इकडचा. आणि इथे हवन केलेलं आहे. तर असं काही हे गणपतीचं मंदिर आहे. आणि हा जो आहे हा एरिया जर इथून जर तुम्हाला व्ह्यू बघायचा असेल तर त्यासाठी वर जावं लागतं. हा इकडे सेटिंग एरिया आहे आणि इथून गॅलरी टाईप असा व्ह्यू दिलेला आहे यांनी. यही है ना, हर जगह से चाय पत्ती दिखेगा तो वो सिटी है अपना वो वाला एमजी नाथ साइड अपना कैसे है नहीं गिरेगी यार, रेलिंग होगी. मुंह पर लाइट आ रहा है. आम्ही चॉकलेट पण आहे. अब कैसे एमजी रोड कैसे तर हा पार्किंग व्ह्यू आहे. पार्किंगचा एरिया आहे जिथे मी मगाच तिथेच कोपऱ्यात माझी गाडी लावलेली आहे, स्कूटी. तर गणेश चौक जे आहे हे गणपती बाप्पाचंच मंदिर आहे. तर एवढंच की हे एका छोट्याशा डोंगरावर आहे. तुम्हाला खालून तिथून चढून यावं लागतं आणि इथे दर्शन घेऊ शकता तुम्ही. तर चांगलं आहे मंदिर. आतमध्ये पण एक मोठी गणपतीची मूर्ती आहे. सो ॲक्च्युली मी आलो आणि त्याच्यानंतर जरा गर्दी खूपच वाढली म्हणून माझ्या आतमध्ये दिसत पण असेल गणपती बाप्पाची मूर्ती. हा असा काही बाजूचा परिसर आहे इकडे. तर मी फायनली खाली आलेलो आहे आणि मंदिरातून बाहेर आलो आहे. तर काहीतरी खाण्यासाठी बघतो, खूप भूक लागली आहे. क्या लिए एवं 60 120 नहीं 50. कितना हुआ? यहाँ रहेछौ खर्च गर्ने हो.
कितना चाहिए? ये क्या है? स्टॉल सॉरी, स्टॉल मतलब शॉल, शॉल, ओके। कितने का है? सॉल और स्टॉल में डिफरेंस होता है सर। सॉल बड़ा आता है ना, वो थोड़ा सा लेट पे आता है, छोटा है, छोटा आता है। ओके। नहीं मतलब काम एक ही करता है ना। काम तो एक ही करता है, नहीं सॉल बड़ा होता है ना। हाँ, लाइक ये वाले बड़े, इसी वाले सॉल है, जो ये आगे का स्टॉल है। स्टॉल है। ये कितने का है? 380 380 है क्या सब जगह? लेने से कम हो जाएगा। तर ठीक आहे, मी ते शॉप्स दाखवायचे होते मला, इथे कुठले कुठले शॉप्स आहेत ते. आता काहीतरी खातो मी थोडंसं तरी, नंतर मग नेक्स्ट प्लेसला जिथे जाईल तिथे प्रॉपर जेवण करेल. 3 वाजलेत. तर मी आता गणेश चौकला जाऊन आलो आहे आणि ह्या रोडने आलो आहे. मी ॲक्च्युली इथून आलो होतो वरती, जो मिलिटरीचं रेजिमेंट होतं खाली, तिथून वर आलो होतो. इथं लिहिलं पण आहे, टुरिस्ट व्हेकल्स आर नॉट अलाउड, डॉन बाय आर्मी. सो आणि गणेश चौकवरून आलो आहे आणि तिथून परत येताना ॲक्च्युली ह्या रोडने जर तुम्ही आले, ह्यावाल्या आर्मीवाल्या रोडने आले, तर मग राईट साईडला गणेश चौकला जायचं आहे. गणेश चौक, हनुमान चौक ते तिकडेच आहे. आणि ॲक्च्युली पाऊस पण अचानक पडायला लागला, तर बोललो मग आता निघायला पाहिजे. पण तरी आता बोललो थोडं बाजूला थांबलो आहे, बोललो ल्हासा वॉटरफॉल जवळच आहे. सो इथून आलो की इथून असं सरळ गेलो की ल्हासा वॉटरफॉल्स आहे. आणि पाऊस पण म्हणजे काही एरियामध्येच आहे. मी ॲक्च्युली गणेश चौकला होतो तिथे काहीच पाऊस नाही, तिथे ऊन पडलं आहे. आणि जर मी थोडंसं पुढे आलो तिथून, म्हणजे 1 किलोमीटर दूर आलो आणि लगेच म्हणजे तिथून पाऊस चालू झाला. सो पाऊस चालू आहे, आत्ता कंटिन्यू पाऊस चालू आहे. तर माहीत नाही अजून किती पुढेपर्यंत पाऊस असेल. आणि आता इथे पण तुम्ही बघू शकता समोर चांगलं डोंगरावर ऊन पडलं आहे. सो हे ॲक्च्युली आजच झालं माझ्याबरोबर की काही पॅचमध्येच पाऊस पडतो आहे आणि बाकी ठिकाणी ऊन आहे. कारण काल आणि परवा जिथे इथे फिरलो तिथून म्हणजे असं एकदा पाऊस चालू झाला, म्हणजे पाऊस चालू झाला तर पूर्णच एरियामध्ये पाऊस होता. असं बाकी ठिकाणी पण जरा जेव्हा मी बघितलं म्हणजे बाकी डोंगरांवर, तेव्हा पण तिथे पण पाऊस होता. सो काय माहिती आता इकडचं आय गेस वातावरणच तसं आहे वाटतं. तर ठीक आहे, आता मी ॲक्च्युली साईडला म्हणजे एका ठिकाणी रोडच्या बाजूला थांबलेलो आहे. इथे पत्र्यांचं शेड आहे आणि ठीक आहे, असं काय वाईट जागा नाही, फक्त बसायसाठी नाही आहे. तुम्ही इथे येऊन उभं राहू शकता. तर माझी मी गाडी इथे पार्क केली. तर बघू आता पाऊस थोडा कमी झाल्यावरच मी इथून निघेल. तर फायनली ल्हासा वॉटरफॉलला पोचलेलो आहे आणि ॲक्च्युली ते होतं भलत्या डायरेक्शनला. इकडून मी जिथे दाखवलं होतं तिथून खाली अजून 1 किलोमीटर होतं. तर सगळे मी आधी जिथे यांना विचारत आलो रोडवर, ते लोक बोलत होते की लगेच आहे, म्हणजे असं जवळच आहे, पण बरंच दूर होतं ते तिकडून. तर असं हा काही इथून हे व्ह्यू आहे. इथे आले की इथे सगळे गाड्या पार्क केलेल्या आहेत. खाली कॅफे पण आहे इथे छोटे छोटे. सो इथेही मला माहिती नव्हतं इथे असं काही असेल, नाही तर इथेच आल्यावर खाल्लं असतं मी. पाण्याच्या बाहेर सध्या स्टॉन पण करते.
근데 거리안을 리뷰를 하고 엄청 사전지. हा असा काही वॉटरफॉल आहे. ॲक्च्युली इथे सीन असा आहे की यांनी हे पताके एवढे लावून ठेवलेत तर त्यामुळे तो वॉटरफॉल काही दिसतच नाही. असं जर लांबून बघितलं तर तो तुम्हाला कळून पण येणार नाही इथे वॉटरफॉल आहे म्हणून. खाली पाणी आहे इथे साठलेलं. सो थोडं वर जावं लागेल तो प्रॉपर वॉटरफॉल बघायला. आणि हे बघा हे असं काही इथे पाणी आहे. लोक आतमध्ये उतरून फोटो पण काढतात. काही काही जण त्या वरती तिकडे दगड आहे मोठा त्याच्यावर चढून फोटो काढतात. तर मी तरी तेवढी काही रिस्क घेणार नाही आहे दगडावर चढायची. तर इथे मोठमोठे दगड आहेत तर त्यांच्यावरून तुम्हाला जावं लागतं वरती. तर असा हा काही वॉटरफॉल आहे. हा वॉटरफॉल जरा चांगला वाटला त्या आधीपेक्षा. बक्संग वॉटरफॉलपेक्षा लासा वॉटरफॉल जरा बरा आहे. हे जे समोर पताके दिसत आहेत त्याच्यामुळेच ॲक्च्युली तो वॉटरफॉल दिसून येत नाही या पताक्यांमुळे. एवढे पताके नव्हते लावायला पाहिजे. ठीक आहे आता काय. वॉटरफॉल मी आता बघून बाहेर आलो आहे वॉटरफॉलच्या तिथून. आणि आता मी निघतोय पण निघणारच होतो पण तेवढ्यात परत जोरात पाऊस चालू झाला. ॲक्च्युली इथे ऊन पण तुम्हाला दिसत पण असेल. ऊन पण पडतं आहे पाऊस पण पडतं आहे. सो वातावरण असंच असतं इकडचं. आता बघतो पाऊस थोडा थांबला की मग मी निघतो इथून. आणि आता तरी डायरेक्ट आय गेस मी हॉस्टेलवरच जाईल. आता कुठे थांबणार नाही होपफुली. तर मी निघतच होतो. पाऊस जास्त होता म्हणून मी जरा बाजूला थांबलो होतो. तर तिकडे मी एक प्लेट जिलेबी घेतली होती. फोटो मी टाकून देईल. तर ती एक प्लेटमध्ये काहीतरी 4 जिलेबी येतात आणि 20 रुपयाची प्लेट आहे. तर ठीक आहे. 4 पण म्हणजे जास्तीच वाटले मला. पहिले असं बोले एवढं काय म्हणजे 4 काय एवढं होणार नाही म्हणजे गोड गोड जास्तीच काय एवढं खाल्लं जात नाही. 2 घेतले असे तरी झालं असं. संध्याकाळ व्हायला आली आहे त्यामुळे मला आता काही रिस्क नाही घ्यायची कसली. म्हणून जरा जोरात पाऊस चालू झाला तर मग खूपच लेट होऊन जाईल. त्यामुळे आता मी डायरेक्ट हॉस्टेलवर चाललो आहे. तर तिथे गेल्यावरच भेटूया. तर आता मी आलेलो आहे हॉस्टेलवर. आज मी 4 ठिकाणं कवर केले. 4 ठिकाणं म्हणजे गोंजांग मॉनेस्ट्री होती. त्यानंतर बक्टंग वॉटरफॉल होतं. त्यानंतर बक्टंग वॉटरफॉल नंतर गणेश टोकला गेलो आणि तिथून मग लासा वॉटरफॉलला आलो. तर चांगलं होतं. आज जरा जास्ती स्पॉट्स कवर केले तर जरा बरं वाटलं. ॲक्च्युली अजून पण करायचे होते पण थोडासा उशीर झाला होता आणि पाऊस पण यायला लागला. त्यामुळे बोललो की आता जाऊया परत हॉस्टेलवर. कारण जर जोरात पाऊस चालू झाला तर प्रॉब्लेम होते. फायनली माझा मित्र आला इथे म्हणजे ज्याचं मी तुम्हाला व्लॉगमध्ये आधी सांगत होतो जो मुंबईवरून येणार होता. तर तो आलेला आहे. तो ॲक्च्युली आत्ताच आला म्हणजे जवळपास झाला असेल आय गेस पाऊण तास झाला असेल. आय गेस अर्धा तास झाला असेल तो येऊन. बघू आता आम्ही इथून मॉल रोडला जाऊ. कारण आता रात्र झाली आहे त्यामुळे जास्ती काही प्लेसेस असे फिरायला आहेच नाही. तर मॉल रोड बोलला आता बघूनच येऊ. आता काल पण जायचं राहून गेलं माझं पाऊस आल्यामुळे. तर आता तो आहे तर त्याच्याबरोबर जाऊन येऊ. ठीक आहे तर भेटूया मॉल रोडला जातानाच.